आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही की बऱ्याचदा काय होतं की आम्हाला सांगितलं जातं हेल्थ इन्शुरन्स घ्या, लाईफ इन्शुरन्स घ्या. नेमकं हेल्थ इन्शुरन्स काय आणि लाईफ इन्शुरन्स काय ह्याच्यातला फरक आम्हाला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. आज लोकांना हे समजत नाही की बाबा हेल्थ इन्शुरन्स काय आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय. तर हेल्थ इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की पण योग्य वय कोणतं आहे? कारण लहान मुलं कमवतं नाहीये, त्याला तर त्यांच्या फॅमिलीलाच घ्यावं लागेल. पण योग्य वय कोणतं की त्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स हा सर तरुण वयातच घेतला पाहिजे. कारण की आता बऱ्याचदा ऑनलाईन पॉलिसीची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. मग आता एजंटकडून घेतला पाहिजे की ऑनलाईन घेतला पाहिजे? सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती पण आता बऱ्याचदा अशा केसेस असतात की कंपनी क्लेम द्यायला टाळाटाळ करते, असं होतं का? सर ॲक्च्युली IRDAच्या नुसार इन्शुरन्स कंपनी पण समजा एखादा आजारी व्यक्ती असला, मग त्याचं काय असं लिमिटेशन्स असतील की समजा मी मग म्हटलं की कॅन्सर सारखा आजार आहे, कोणाला TB सारखा आजार आहे, तर ह्या केसेसमध्ये काय होतं? सर ॲक्च्युली आजारांसाठी कुठलं लिमिटेशन नसतं सर. कारण की सर बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की एखादी व्यक्ती ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यासाठी क्लेम करण्यासाठी प्रोसेस केली जाते, पण त्याचा क्लेम रिजेक्ट होतो. तर मग अशी कुठली कारणं आहेत, जी 5 कारणं आहेत की त्याच्यामुळे क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि त्याची काळजी अगोदरच घेतली पाहिजे?